साई मनोज जरांगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिना आहेत अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य हे आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर मराठा आंदोलकांकडून संताप व्यक्त केला जातोय। सध्या मनोज जरांगे पाटील यांची रॅली ही साताऱ्यामध्ये आहे। तुमच्या सोबत मराठा बांधव आहेत, मराठा आंदोलक आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच प्रथमेश, मोठ्या प्रमाणात वादग्रस्त हे विधान केल्यानंतर साताऱ्यातील मराठा बांधव आक्रमक झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत। काय सांगाल, नितेश राणेंनी जरांगेंवर टीका केलेली आहे, मोहम्मद अली जिना असं वक्तव्य केले। ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे करोडोच्या संख्येने मराठा समाज आहे, त्यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलेले नितेश राणेंनी हे अत्यंत निंदनीय आहे। त्यांचा आम्ही सातारा राजधानी मोर्चातर्फे निषेध करत आहोत। काय सांगाल आपण कुणाबद्दल विचारताय, कळेल का जरा मला? नितेश राणेंनी त्यांनी काय उपमा दिली? मोहम्मद अली जिना तो मोहम्मद अली स्वतःच्या पक्षाची तरी एकनिष्ठ जातीची, यांनी किती पक्ष बदलले ह्याचा अभ्यास करा। पक्ष बदलल्यानंतर कुठल्या पक्षात जाऊन यांनी काय स्टेटमेंट देत आहेत। सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या वडिलांनी हे आंदोलन सुरू केले आणि जरांगे पाटलांसारखा माणूस ते आंदोलन पुढे नेतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोलता। दिवसागणित यांचा रंग बदलतोय, यांच्याबद्दल तुम्ही विचारायची पण काय कारण नाही। जरांगे पाटलांची उंची काढायची, जरांगे पाटलांची उंची खूप मोठी आहे। आता यांची उंची काढायची, आता दिवस सगळीकडनं ऐकताय तुम्ही यांना काय काय उपमा दिल्या जातात, त्यामुळे यांच्या मताला शून्य घालले। जरांगे पाटलांवर मोहम्मद अली जिना असं वक्तव्य केलंय, काय सांगा? म्हणजे आमच्या महाराष्ट्रात गरीब शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्याप्रमाणे किंवा मागास कुणबी समाजाला आम्हाला आरक्षण 100% मिळलं पाहिजे आणि सरसकट आरक्षण दिलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या गरीब शेतकऱ्याच्या। आणि आमच्या मुलं बाळ जे आहेत त्यांना शिक्षणाकरता सगळ्यात सवलत दिलेली पाहिजे आणि आमच्या जनतेला भयंकर पिळून काढतात। नितेश राणेंनी वक्तव्य केलेलं आहे जरांगे पाटलांवर, मोहम्मद अली जिना यांनी सांगितल्याप्रमाणे त्या नेत्याची उंची केवढी आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो सर्व मराठा नेते मंडळींना की तुम्ही जातीसाठी लढा, पक्षासाठी लढू नका। एक तर एक मनोजदादांच्या माध्यमातून मराठा समाज कधी नव्हे ते एवढ्या स्वरूपात एकटावला आहे। तरी आता जे मास्टर माइंड म्हणा, आनाजी पंत म्हणा, ह्यांच्या माध्यमातून मराठ्यामध्ये वाद लावण्याचे प्रयत्न चाललेत, ते मराठा बांधवांनी नक्कीच लक्षात आले पाहिजे। मराठा बांधवांनी नक्कीच साई सावंत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात।